हा चित्रपट आपल्याला 3-4 टाइमलाईन मध्ये दाखवलेला आहे, त्यामुळे मी टाइमलाईन 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने सीन एक्सप्लेन करतो, ज्यामुळे तुम्हाला चित्रपट समजायला सोपं होईल। तर चित्रपटाच्या सुरुवातीला टाइमलाईन 2 दाखवतात, ज्यात आपण अनिरुद्ध रेगेला पाहतो। आज त्याचा वाढदिवस असतो आणि स्वतःशी बोलताना तो म्हणतो की तो डॉक्टर विक्रम रेगे व डॉक्टर अनुराधा रेगे यांचा एकुलता एक मुलगा आहे। तो सध्या MBBSच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि नेहमी त्याचा पहिला किंवा दुसरा क्रमांक येत असतो, पण सध्या त्याने असं काहीतरी केलं आहे ज्याचा त्याला खूप पश्चाताप आहे। यानंतर टाइमलाईन 3 सुरू होते, ज्यामध्ये आपण 1 वर्षानंतरचा सीन पाहतो, ज्याला या चित्रपटाचा प्रेझेंट सीन म्हणून दाखवला आहे। सोबतच आज देखील अनिरुद्धचा वाढदिवस असतो, त्यामुळे त्याचे वडील अनिरुद्धला एक गिफ्ट देणार असतात। आता हे गिफ्ट काय आहे ते पुढे कळेलच। सोबतच इकडे आपण प्रदीप शर्माला पाहतो, जे की क्राईम ब्रांच मध्ये पोलीस इन्स्पेक्टर असतात। तसेच त्यांचा वाझे नावाचा एक साथीदार पण असतो, जो की शर्माला त्याचा गुरु पण मानत असतो। त्याचबरोबर तो इथे शर्माला घेऊन जाण्यासाठी आलेला असतो। प्रत्यक्षात शर्मावर फेक एन्काउंटर केल्याचा आरोप असतो आणि त्यासाठीच आज यांना कोर्टात जायचं असतं। आता पुढे आपण कमिशनरला पाहतो, जे की शर्मावर सुरू असलेल्या फेक एन्काउंटरच्या केसच्या चौकशी कमिटीत असतात। इथे अनिरुद्धचे वडील त्यांना 30 बॅग देतात, जी की ते अनिरुद्धच्या वाढदिवसानिमित्त त्याला गिफ्ट म्हणून देणार होते। पुढे शर्मा जेव्हा कोर्टात जातो तेव्हा जज त्याला ज्युडिशियल कस्टडीमध्ये ठेवण्याचे आदेश देतात, म्हणजेच त्यांना जेलमध्ये पाठवलं जातं। तसेच शर्माला जेलमध्ये पाठवत असताना अंडरवर्ल्ड डॉन डीकेला दाखवतात, जिथे शर्मा एकीकडे जेलमध्ये जात असतो तर डीके जेलमधून सुटून बाहेर येत असतो। यानंतर सीन पुन्हा पास्टमध्ये जातो, म्हणजेच टाइमलाईन 2 मध्ये, ज्या दिवशी अनिरुद्धचा वाढदिवस असतो त्या दिवसाचा हा संध्याकाळचा सीन आहे। इथे शर्मा त्याच्यासाठी एक फ्लॅट आणि दुकान विकत घेण्यासाठी एका शाह नावाच्या व्यक्तीसोबत बोलत असतो। तेव्हाच त्यांचा छपऱ्या नावाचा जो खबरी असतो तो शर्माला बोलवून घेतो आणि एक टिप देतो। त्यामुळे शर्मा काही पोलिसांना सोबत घेतो आणि मिळालेल्या टिपला फॉलो करत एका बारमध्ये जातो, जिथे अनिरुद्ध दारू पीत बसलेला असतो। तसेच अनिरुद्ध जेव्हा बारमधून बाहेर येतो तेव्हा हे त्याला पकडतात आणि पोलीस चौकीला घेऊन जातात। यानंतर या चित्रपटाची मेन टाइमलाईन सुरू होते, म्हणजेच टाइमलाईन 1। आज दहीहंडी असते, त्यामुळे अनिरुद्ध पुण्याहून मुंबईला त्याच्या पक्या नावाच्या मित्राला भेटायला आलेला असतो। खरं तर एम्भाई नावाचा एक गुंड आज इथे दहीहंडी निमित्त येणार असतो आणि खास करून त्याला पाहण्यासाठी अनिरुद्ध इथे आलेला असतो। तसेच पुढे इथे एम्भाई येतो, ज्याचं खरं नाव मोहनलाल असतं। इथे अनिरुद्ध जेव्हा त्याची दहशत आणि रुबाब पाहतो तेव्हा तो एम्भाईवरती खूप इम्प्रेस होतो, पण इतक्या त्या दहीहंडीच्या ठिकाणी काही कारणामुळे 2 गटामध्ये मारामारी सुरू होते, ज्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो। आणि याच गोंधळात अनिरुद्ध, जो की दहीहंडी पाहत असतो, त्याला पण पोलीस बाकी सर्वांसोबत उचलून घेऊन जातात। आता चौकीत असताना अनिरुद्ध पक्याला एम्भाई विषयी विचारपूस करतो की त्याला एम्भाई का म्हणतात आणि तो खूप मोठा भाई आहे का म्हणून, ज्यावर पक्या सांगतो की त्याचं नाव एम अक्षराने सुरू होतं म्हणून त्याला सगळेजण एम्भाई म्हणतात आणि सध्या तो सर्व कंपनी चालवत आहे। आता कंपनी म्हणजे भाईगिरीवाली कंपनी। असो, इतक्यात तिथे एम्भाई येतो आणि आपण पाहतो की एम्भाई पक्याचा चांगला मित्र आहे। इथे पक्याकडून जेव्हा एम्भाईला कळतं की यांना विनाकारण पोलिसांनी उचलून आणलं आहे, तेव्हा तो पोलिसांना सांगतो की यांना सोडून द्या, कारण भाई लोक आणि पोलीस एकमेकांना चांगले ओळखत असतात, हे तुम्हाला माहीतच असेल। ह्या एम्भाईची पण इथे चौकीमध्ये तशीच ओळख असते, म्हणून यांना सोडलं जातं। यानंतर टाइमलाईन 3 मध्ये आपण पाहतो की शर्माला चौकशीसाठी बोलवलेलं असतं, जिथे कमिशनर त्याच्यावर फेक एन्काउंटर आणि त्याने खरेदी केलेल्या इलिगल प्रॉपर्टीचे आरोप लावतात, ज्यावर शर्मा त्यांचे सर्व आरोप फेटाळतो। पुढे टाइमलाईन 1 मध्ये दाखवतात की पक्याचं एक गॅरेज असतं, त्यामुळे एम्भाईने त्याची गाडी पक्याकडे सर्व्हिसिंगला दिलेली असते आणि इथेच अनिरुद्ध सुद्धा आलेला असतो। तसेच एम्भाई जेव्हा गाडी घेण्यासाठी येतो तेव्हा एम्भाई पक्याला दारू पिण्यासाठी घेऊन जातो। आता अनिरुद्ध पण पक्यासोबत असतो, त्यामुळे तो पण यांच्यासोबत जातो। सोबतच इथे आपण मनोहर म्हात्रेला व थापाला पाहतो, जे की नेहमी एम्भाई सोबत असतात। आता पुढे बारमध्ये गेल्यावर अनिरुद्ध पाहतो की एम्भाई तिथल्या बारवाल्याला पैशावरून धमकी देत आहे। त्याचबरोबर पुढे टाइमलाईन 2 वाल्या सीन मध्ये दाखवतात की अनिरुद्धला चौकीत आणलं जातं। इथे फारसं काही महत्वाचं नाहीये, सो हा सीन इथे स्किप करू। तर यानंतर आपण पाहतो की पक्या व अनिरुद्ध जेव्हा टपरीवर बसलेले असतात तेव्हा एम्भाईच्या गँगमधला थापा पक्याकडे येतो आणि त्याच्या रूमची चावी मागतो, पण पक्या त्याला कारण देतो की त्याच्या घरी त्याचे आई वडील आले आहेत, त्यामुळे तो रूम देऊ शकणार नाही। पण इतक्यात अनिरुद्ध म्हणतो की आमचं एक फार्म हाऊस आहे, त्याची चावी देऊ का। तसेच अनिरुद्ध त्याच्या घरी जातो आणि त्याच्या वडिलांना सांगतो की त्याच्या एका फ्रेंडचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्याला फार्म हाऊसची चावी हवी आहे। सोबतच इथे अनिरुद्धचे वडील त्याला सल्ला देतात की सध्या तू रात्रीचा खूप बाहेर फिरत आहे आणि तू दारू प्यायला सुरू केला आहे, त्यापेक्षा तू तुझ्या करिअरकडे लक्ष दे। प्रत्यक्षात अनिरुद्धच्या वडिलांचं मत असतं की पालकांनी मुलांवर कसलाही दबाव न आणता त्यांना हवं तसं जगू दिलं पाहिजे आणि त्यामुळेच त्यांनी अनिरुद्धला इतकं फ्रीडम दिलेलं असतं। आता पुन्हा इंट्रोगेशन रूम मध्ये जेव्हा सीन येतो तेव्हा आपल्याला समजतं की शर्माने कोणाला तरी पकडलं होतं आणि त्यांच्याविषयी सांगत असताना तो सांगतो की त्यांना पकडण्याच्या आधी त्याला माहित नव्हतं की ते लोक कसे दिसतात आणि याआधी देखील त्या लोकांना पकडण्याचा यांना चान्स मिळाला होता, पण तेव्हा ते त्यांच्या हाती लागले नाही। तसेच सीन पुन्हा पास्ट मध्ये जातो,
जिथे एका कॉर्पोरेटरच्या मुलाची हळद असते. सोबतच इथे शिट्टी वाजली गाडी सुटली हे गाणं आहे, ज्यात दाखवलं आहे की हळदीच्या कार्यक्रमाला अवधूत गुप्ते सेलिब्रिटी म्हणून आलेला असतो. तसेच एमभाई व त्याच्या गँगचे लोक पण आलेले असतात. सोबतच इथे आपल्याला समजतं की शर्मावर जी फेक एन्काउंटरची केस सुरू आहे, कदाचित त्याचा संबंध एमभाई व त्याच्या गँग सोबत आहे. आता गाणं संपल्यावर दाखवतात की शर्मा इथे त्याच्या टीम सोबत एमभाईला पकडण्यासाठी आलेला असतो. पण पोलिसांची खबर लागताच एमभाई आणि त्याच्या गँगमधले त्याचे साथीदार इथून पळून जातात. त्याचबरोबर दाखवतात की पळून जात असताना अनिरुद्ध पण यांच्यासोबत असतो. पण एमभाई व अनिरुद्ध वेगवेगळ्या दिशेने पळालेले असतात, ज्यामुळे अनिरुद्ध सोबत एमभाईच्या ग्रुपमधला मनोहर पण असतो. सोबतच इथून पळून जात असताना अनिरुद्ध एका माणसाला त्याच्या गाडीने उडवतो, ज्या ऍक्सिडेंटमध्ये बहुतेक तो माणूस मरतो आणि हे यांची कार न थांबवताच इथून निघून जातात. पण तिकडे एमभाई मात्र टेन्शनमध्ये असतो, कारण त्यांचा मेन भाई यांच्यासोबत नसतो. आणि इथे आपल्याला व अनिरुद्धला कळतं की खरा एमभाई मोहनलाल नाही तर मनोहर आहे, जो की सध्या अनिरुद्ध सोबत आहे. व अनिरुद्ध इतके दिवस मोहनलाललाच एमभाई समजत होता. आता मनोहर खरा एमभाई आहे हे कळल्यावर अनिरुद्ध खूप घाबरतो, कारण इतके दिवस तो मनोहरला नॉर्मल व्यक्ती समजून त्याच्यासोबत खूप फ्रँकली वागत होता. तसेच फार्म हाऊसवर आल्यावर त्याला आठवतं की जेव्हा अनिरुद्ध या सर्वांना पहिल्यांदा त्याच्या फार्म हाऊसवर घेऊन आला होता, तेव्हा मनोहरने त्याच्या गिटारच्या बॅगमध्ये काहीतरी ठेवलं होतं. आणि अनिरुद्ध जेव्हा ती गिटारची बॅग उघडून पाहतो तर त्यात मनोहरने गन्स आणि त्याच्या गोळ्या ठेवलेल्या असतात. तसेच या सर्वाला घाबरून आता अनिरुद्ध पुण्याला त्याच्या रूमवर येतो, कारण इथे पुण्याला त्याचं कॉलेज असतं. सोबतच प्रेझेंट सीनमध्ये दाखवतात की शर्मा आजारी असल्याचं कारण देऊन जेलमधून दवाखान्यामध्ये शिफ्ट होतो. आणि इथे शर्माचा साथीदार वाजे शर्मिला नावाच्या एका मुलीला बोलवून घेतो, जी की त्याच बारमध्ये डान्सर असते जिथे एमभाईची गँग व अनिरुद्ध नेहमी जात असतात. तसेच अनिरुद्ध एक प्रकारे हिच्या नादी लागलेला असतो. आता शर्मिला एका केसची विटनेस असते, त्यामुळे शर्मा तिला दुबईला पाठवतो, जिथे त्यांनी शर्मिलासाठी सर्व व्यवस्था करून ठेवलेली असते. आता इकडे पुण्याला दाखवतात की त्या ऍक्सिडेंट नंतर अनिरुद्ध परत मुंबईला गेलेलाच नसतो आणि आज त्याचा वाढदिवस असतो. त्यामुळे त्याच्या कॉलेजचे फ्रेंड्स त्याचा वाढदिवस साजरा करत असतात, जिथे त्याची एक फ्रेंड त्याला सांगते की कॉलेजच्या कल्चरल प्रोग्राममध्ये कल्चरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी अनिरुद्धचं नाव दिलं आहे. पुढे प्रेझेंट सीनमध्ये दाखवतात की कोर्टामध्ये जेव्हा शर्माच्या केसची तारीख असते तेव्हा जज शर्माची बेल रिजेक्ट करतात. त्याचबरोबर इथे वाजेला समजतं की शर्माच्या म्हणजेच त्याच्या सरांच्या केससाठी जे नेमलेले जज आहेत ते त्यांच्या विरोधात लढणाऱ्या वकिलाच्या बाजूने जास्त करून निर्णय देतात. त्यामुळे वाजे त्या वकिलाला लाच म्हणून काही पैसे देतो आणि जोपर्यंत नवीन जजची बदली होत नाही तोपर्यंत शर्माची केस पुढे ढकलायला सांगतो. तसेच चौकीतल्या सीनमध्ये दाखवतात की एक म्हातारा पोलीस अनिरुद्धला सल्ला देतो की तुला जे काही माहित आहे ते सर्व तू वाजे साहेबांना सांगून टाक, आणि जर तू तसं केलं तर मी त्यांना सांगेल की तुला सोडून द्या म्हणून. आता या म्हातारा पोलिसाला नीट लक्षात ठेवा, कारण लास्टला याच्यामुळे या चित्रपटाचा पूर्ण क्लायमॅक्सच बदलतो. आता पुन्हा प्रेझेंट सीनमध्ये आपण पाहतो की कमिशनर छपऱ्याला पकडतात आणि त्याच्याकडून बळजबरीने जबाब लिहून घेतात की शर्माने जे फेक एन्काउंटर केलं होतं तेव्हा छपऱ्या तिथेच होता. तसेच इकडे पुण्यात दाखवतात की अनिरुद्ध जेव्हा त्याच्या फ्रेंडसोबत शॉपिंगला गेलेला असतो तेव्हा तिथला दादा वायदंडे म्हणून जो एक नगरसेवक असतो त्याची माणसं अनिरुद्धला धमकी देऊन त्याच्या ऑफिसला बोलवून घेतात. आता ऑफिसला गेल्यावर आपण पाहतो की अनिरुद्ध कॉलेजच्या कल्चरल सेक्रेटरी इलेक्शनसाठी उभा राहिलेला असतो. त्यामुळे दादा वायदंडे त्याला धमकी देतो की तू या इलेक्शनमधून माघार घे, कारण त्याचा चुलत भाऊ अनिरुद्धच्या विरोधात उभा राहिलेला असतो. प्रत्यक्षात अनिरुद्ध सुद्धा हे सांगायला इथे आलेला असतो की तो या इलेक्शनमध्ये उभा राहणार नाही. पण इतक्यात इथे एमभाई त्याच्या गँग सोबत येतो आणि अनिरुद्धला इथे पाहून तो त्याची विचारपूस करतो. तसेच एमभाई दादा वायदंडेला सांगतो की अनिरुद्ध त्याच्या भावासारखा आहे, त्यामुळे त्याची नीट काळजी घे. आता दादा वायदंडेला हे कळल्यावर तो अनिरुद्धला खूप रिस्पेक्टफुली बोलायला लागतो आणि त्याचा पाहुणचार करायला लागतो. तसेच अनिरुद्ध त्याच्या मित्रांना इथून जायला सांगतो आणि एमभाई दादा वायदंडे सोबत कसला तरी व्यवहार करत असतो, त्यामुळे तो ऑफिसमध्येच त्याची वाट पाहत बसतो. तसेच इकडे चौकीतल्या सीनमध्ये दाखवतात की वाजे जेव्हा अनिरुद्धची चौकशी करत असतो तेव्हा तो अनिरुद्धला त्यांच्या सरांबद्दल माहिती देतो, म्हणजेच प्रदीप शर्माबद्दल. तेव्हा अनिरुद्धला कळतं की शर्मा हा एन्काउंटर स्पेशलिस्ट आहे, ज्यामुळे अनिरुद्ध इतका घाबरतो की थांबल्या जागीच तो सुसू करतो. पुढे प्रेझेंट सीनमध्ये दाखवतात की शर्माची केस ज्या जजकडे असते त्याच्याकडे वाजे एका बिल्डरला पाठवून त्याला लाच देण्याचा प्रयत्न करतो, पण तो जज लाच घेण्यास नकार देतो. सोबतच वाजेला बातमी मिळते की छपऱ्या शर्माच्या केसमध्ये साक्षीदार बनला आहे. त्यामुळे शर्माच्या सांगण्यावरून वाजे समर खान नावाच्या एका ऍक्टरकडे जातो आणि त्याचं फार्म हाऊस काही दिवसांसाठी यांना द्यायला सांगतो. आता यांनी फार्म हाऊस का घेतलं ते पुढे कळेलच. सोबतच इकडे छपऱ्या जो की कमिशनरच्या ताब्यात असतो तो त्यांच्या हातून पळून इकडे डॉन डीकेकडे येतो, ज्याला आपण चित्रपटाच्या सुरुवातीला जेलमधून सुटताना पाहिलं होतं. डीके बद्दल सांगायचं तर हा आणि एमभाई एकाच लेवलचे भाई असतात आणि हे दोघेही एकाच बॉससाठी काम करत असतात, म्हणजेच वसुली करणे आणि हप्ता जमा करणे हे यांचं काम असतं. आता छपऱ्या शर्मापासून आणि कमिशनर पासून स्वतःला वाचवण्यासाठी डीकेकडे आलेला असतो, त्यामुळे डीके त्याला त्याच्या काही लोकांसोबत पाठवून देतो, जे की 31 डिसेंबरची पार्टी करायला चाललेले असतात. पण पुढे डीकेचे लोक छपऱ्याला वाजेच्या ताब्यात देतात
कारण डीकेनेच वाजेला फोन करून टिप दिलेली असते की छपऱ्या त्याच्याकडे आहे. आता छपऱ्या वाजेच्या पाया पडतो आणि वाजेची माफी मागत त्याला सांगतो की कमिशनरने त्याच्यावर दबाव आणला होता आणि त्यामुळेच तो शर्माच्या विरोधात साक्ष देणार होता. हे ऐकल्यावर वाजे त्याला शांत करतो आणि पुढे छपऱ्या व शर्माचे सर्व पोलीस 31 डिसेंबरची म्हणजेच नवीन वर्षाची पार्टी करायला लागतात. पण नवीन वर्षाचे फटाके फुटताच त्यांच्यातील विकास नावाचा पोलीस छपऱ्यावर गोळ्या झाडून त्याला मारून टाकतो. तसेच पुढे हे सर्व पोलीस छपऱ्याच्या बॉडीची तिथेच विल्हेवाट लावून टाकतात आणि इकडे चौकीत दाखवतात की शर्मा अनिरुद्धला विचारतो की काय काय झालं ते सांग, ज्यावर तो दादा वायदंडेच्या ऑफिसमध्ये काय काय झालं ते सर्व सांगतो. आता इकडे दादा वायदंडेच्या ऑफिसमध्ये दाखवतात की ऑफिसमधून बाहेर जात असताना मनोहर व एमभाई अनिरुद्धला त्याच्यासोबत मुंबईला घेऊन जातात. आता वाटेतच जात असताना एमभाईला त्याच्या शेठचा फोन येतो, म्हणजेच त्याच्या बॉसचा. पण इतक्यात पोलीस त्यांच्या गाडीला अडवतात, ज्यामुळे एमभाईला शेठचा फोन उचलताच येत नाही. त्यामुळे शेठ इकडे डीके भाईला फोन करतो आणि एमभाई फोन का उचलत नाही म्हणून त्याला विचारतो. आता हे दोघे बोलत असताना डीके शेठचे कान भरतो की एमभाईचे चालचलन ठीक नाही वाटत आणि तो त्याची स्वतःची नवीन कंपनी सुरू करणार आहे अशी बातमी आहे. ज्यावर यांचा शेठ डीकेला म्हणतो की एमभाईचा पत्ता कट करून टाक, म्हणजेच एमभाई त्याच्या बॉसला भविष्यात जड जाईल, त्यामुळे एमभाईला यांच्या रस्त्यातून हे हटवणार असतात. आणि त्यासाठी शेठ पुन्हा एमभाईला फोन करतो व अग्रवाल बिल्डरचा खून करायला सांगतो. प्रत्यक्षात अग्रवाल बिल्डर शर्माचा खास माणूस असतो, ज्याच्याकडून शर्माने 2 फ्लॅट घेतलेले असतात आणि त्याने शर्माला फ्लॅट दिले व शेठला नाही दिले. या खुन्नसने शेठने एमभाईच्या हातून अग्रवालला मारायचं ठरवलेलं असतं, जेणेकरून शर्मा एमभाईच्या मागे लागेल आणि एमभाई व त्याची गँग शेठच्या रस्त्यातून बाजूला होईल. तसेच यानंतर एमभाई त्याच्या गँगला घेऊन अग्रवालच्या ऑफिसमध्ये जातो. सोबतच इथे त्याने अनिरुद्धला गाडीत बसून राहायला सांगितलेलं असतं, पण अनिरुद्ध गाडीतून बाहेर येऊन थांबतो आणि इतक्यात एमभाई व त्याची गँग अग्रवाल बिल्डरवरती गोळ्या झाडून त्याला मारून टाकतात, ज्याची अनिरुद्धला काहीच कल्पना नसते. आता अनिरुद्ध खूप घाबरलेला असतो, त्यामुळे एमभाई त्याला धमकी देतो की जे काही तू पाहिलंस ते विसरून जा आणि इथे जे काही झालं ते कोणाला सांगायचं नाही, जर सांगितलंस तर तुला पण मारून टाकू. तसेच तो अनिरुद्धला काही पैसे देऊन दारू पिऊन घे म्हणून सांगतो आणि एमभाई त्याच्या माणसांसोबत पुढे अनिरुद्धच्या फार्म हाऊसवर जातो. पण इथे एमभाई जेव्हा अनिरुद्धला सोडत असतो तेव्हा छपऱ्या या दोघांना पाहतो आणि इतक्यात छपऱ्याला डीकेचा फोन येतो, जो की छपऱ्याला सांगतो की एमभाईने अग्रवालचा खून केला आहे आणि याची टिप तू शर्माला दे. आता सीन पुन्हा पोलीस चौकीत येतो, जिथे शर्माला आता माहित असतं की एमभाई त्याच्या गँगसोबत अनिरुद्धच्या फार्म हाऊसवर लपलेला आहे. आता एमभाईला पोलिसांनी कधीच पाहिलेलं नसतं, त्यामुळे ते त्याची ओळख पटवायला छपऱ्याला सोबत घेऊन जातात व अनिरुद्धच्या फार्म हाऊसवरून एमभाईला व त्याच्या 2 साथीदारांना म्हणजेच मोहनलाल आणि थापाला पकडून आणतात. आता शर्माच्या हातून सुटण्यासाठी एमभाई त्याला एक टिप देतो, या शहा नावाच्या माणसाकडून हे पैसे घेणार होते. तसेच ते पैसे तो शहाकडून घेऊन शर्माला देतो. आता इकडे शर्मा अनिरुद्धला धमकी देतो की इथून पुढे तुझ्यासोबत जे काही झालं आणि तू जे काही पाहिलंस ते कोणाला सांगायचं नाही. त्याचबरोबर शर्मा अनिरुद्धला सोडून देतो आणि घरी जायला सांगतो. पण यांच्यातील विकास नावाचा पोलीस शर्माला म्हणतो की एमभाईला याच्या डोळ्यासमोर मारताना याला बघू देत, म्हणजे याचे सर्व आवाज बंद होतील. प्रत्यक्षात एमभाईने शर्माला जे पैसे दिलेले असतात ते पैसे घेऊन सुद्धा शर्मा यांना मारण्याचा प्लॅन बनवतो आणि पुढे अनिरुद्ध समोर एमभाई, मोहनलाल आणि थापाला तो मारून टाकतो. त्याचबरोबर इथे छपऱ्या पण असतो आणि आपल्याला समजतं की अनिरुद्धला का पकडलं होतं व छपऱ्याला शर्माच्या माणसांनी का मारलं. असो, इकडे प्रेझेंट सीनमध्ये कोर्टात दाखवतात की सरकारी वकिलांना हे सिद्ध करता येत नाही की शर्माने फेक एन्काउंटर केलं होतं, त्यामुळे शर्माची निर्दोष सुटका केली जाते. आणि पुन्हा इकडे एन्काउंटरच्या ठिकाणी दाखवतात की एमभाई व त्याच्या गँगला मारल्यानंतर शर्मा अनिरुद्धला घरी जायला सांगतो. आता अनिरुद्ध घरी जात असताना विकास आणि वाजे शर्माचं अभिनंदन करतात, कारण शर्माने आजपर्यंत 97 जणांना एन्काउंटरमध्ये मारलं होतं आणि एमभाई, मोहनलाल व थापाला मारून त्याने आज 100चा आकडा पूर्ण केलेला असतो. पण इतक्यात तो म्हातारा पोलिसांना सांगतो की हा आकडा 100चा नाही तर 99चाच आहे, कारण त्या 100 पैकी एकाला पोलीस रेकॉर्डमध्ये धरलंच गेलं नाही. त्यामुळे हे सर्व शर्माला म्हणतात की अनिरुद्धला मारून 100चा आकडा पूर्ण करा. आणि अनिरुद्ध, ज्याची या प्रकरणात काही चूक नसताना त्याला फक्त एन्काउंटरची हॅट्रिक पूर्ण करायची म्हणून शर्मा मारून टाकतो. आणि याच साइड एंडिंग सोबत हा चित्रपट इथे संपतो. आता पास्ट आणि प्रेझेंट वाल्या टाइमलाईनमुळे जर तुम्हाला हा चित्रपट समजला नसेल तर जसा हा चित्रपट असायला हवा तसा तुम्हाला पुन्हा समजवतो. प्रत्यक्षात अनिरुद्ध मुंबईला राहत असतो आणि शिक्षणासाठी तो पुण्याला असतो. पण एक दिवस त्याच्या पक्या नावाच्या मित्रामुळे मुंबईमध्ये अनिरुद्धची ओळख एमभाई सोबत होते आणि ही ओळख पुढे मैत्रीत बदलते, ज्यामुळे अनिरुद्ध एमभाईला त्याच्या फार्म हाऊसवर घेऊन जातो. पण पुढे एका नगरसेवकाच्या मुलाच्या हळदीच्या वेळी शर्मा जेव्हा एमभाई व त्याच्या गँगला पकडायला आलेला असतो तेव्हा हे सर्व तिथून पळून जातात. जिथे अनिरुद्ध गाडी चालवत असताना त्याच्याकडून एका माणसाचा ऍक्सिडेंट होतो. आता अनिरुद्धला समजतं की एमभाई खूप खतरनाक आहे, त्यामुळे तो यांच्या गँगपासून लांब राहण्यासाठी पुन्हा पुण्याला येतो. पण इथे त्याला न विचारता त्याच्या मित्रांनी त्याचं नाव कॉलेजच्या इलेक्शनसाठी दिलेलं असतं, त्यामुळे तिथला लोकल नगरसेवक अनिरुद्धला त्याच्या ऑफिसवर बोलवून घेतो आणि धमकी देतो की तू इलेक्शनला थांबू नको. पण इतक्यात योगायोगाने एमभाई व त्याचे गँगवाले पण इथे येतात
आणि मुंबईला जाताना अनिरुद्धला पण त्यांच्यासोबत घेऊन जातात. पण हे सर्व मुंबईला जात असताना एमभाईचा बॉस एमभाईला सांगतो की अगरवालला मारून टाक, जो की एमभाईच्या बॉसचा व डीकेचा एमभाईला रस्त्यातून हटवण्याचा एक कट असतो. त्याचबरोबर अगरवालला मारल्यानंतर एमभाई अनिरुद्धला बारजवळ सोडतो आणि सर्वजण अनिरुद्धच्या फार्म हाऊसवर जाऊन लपतात. सोबतच इथे छपऱ्या या दोघांना पाहतो. आता छपऱ्या खबरी असतो, त्यामुळे तो शर्माला अनिरुद्धचे लोकेशन सांगून त्याला पकडून देतो आणि पुढे पोलिसांच्या चौकशीत अनिरुद्ध एमभाईचे लोकेशन त्यांना सांगतो. सोबतच शर्मा त्याच्या टीमसोबत फार्म हाऊसवर जातो आणि एमभाई व त्याच्या गँगला पकडतो आणि एमभाईने शर्माच्या हातून सुटण्यासाठी त्याला लाच देऊन सुद्धा शर्मा पुढे फेक एन्काउंटर मध्ये त्यांना मारून टाकतो. तसेच शर्माचं हे 99 एन्काउंटर असतं आणि त्याला 100चा आकडा पूर्ण करायचा असतो, त्यामुळे तो अनिरुद्धला पण मारून टाकतो. यानंतर अनिरुद्धचे पालक अनिरुद्ध निर्दोष होता आणि शर्माने त्याचा फेक एन्काउंटर केला आहे म्हणून त्याच्यावरती केस करतात, ज्यामुळे शर्माला जेलला जावं लागतं आणि त्याच्यावर इन्क्वायरी बसते, ज्यात कमिशनर छपऱ्याला पकडून त्याला शर्माच्या विरोधात साक्ष द्यायला लावतो, कारण छपऱ्याच्या डोळ्यासमोर हे एन्काउंटर झाले होते. पण छपऱ्या कमिशनरच्या तावडीतून पळून येतो आणि डीके भाई पुन्हा इकडे त्याला शर्माच्या माणसांच्या हाती सोपवतो, जिथे शर्माचे लोक त्याला मारून टाकतात. तसेच या केसची दुसरी साक्ष असते ती म्हणजे शर्मिला, कारण बारमध्ये शर्माचे लोक अनिरुद्धच्या मागावर होते हे तिने पाहिलं होतं, ज्यामुळे शर्मा तिला दुबईला पाठवून देतो. आणि आता शर्माच्या विरोधात कोणतीही साक्ष नसते व पुरावा नसतो, त्यामुळे कोर्टातून त्याची निर्दोष सुटका केली जाते आणि हा चित्रपट अशा पद्धतीने संपतो.